नमस्कार, कैसे हो? मस्त ना? कुसुम प्राइवेट ट्यूटोरियल में आपका स्वागत है। आज हम पढ़ेंगे 9th स्टैंडर्ड के मराठी का लेसन है, लेसन नंबर 3 और लेसन का नाम है बेटा मी ऐकतो आहे। और उसके जो लेखक हैं वो है वसंत पुरुषोत्तम काळे। अभी इन्होंने बेटा मी ऐकतो आहे ये शीर्षक क्यों दिया है उसको थोड़ा सा समझते हैं। बेटा का अर्थ है मूल और मी ऐकतो आहे म्हणजे सुन रहा है, म्हणजे आता इथे कोणीतरी ऐकत आहे आणि मुलाला सांगत आहे की तू बोल, मी ऐकत आहे। अर्थात बेटा तू बोल, मैं सुन रहा हूं, ऐसा यहाँ पर अर्थ हो रहा है। हा धडा आपल्याला ना मोटिवेशन करणारा धडा आहे आणि ह्याच्यात पिता आणि पुत्र यांचा प्रेमाचा नाताही दाखवलेला आहे। आता आपल्याला माहिती आहे का 3 इडियटची स्टोरी कशी होती? आपण पिक्चर पाहिला होता का? म्हणजे पहिलं आपल्याला दाखवायचे आणि परत ते रिवाइंड करायचे आणि परत आपण बघायचो, अशी स्टोरी आहे। म्हणजे पहले पास्ट टेंस में जाते हैं, वापस उसको रिवाइंड करते हैं, वापस दिखाते हैं। ऐसा जो स्टोरी है ना, इसके अंदर ये लेसन में 3 इडियट के जैसा स्टोरी है। तो ठीक है। आणि याचा प्रमुख पात्र आहे शिरीष। आता याची आपण प्रस्तावना पाहूया। संगीत कलेवर जीवापाड प्रेम करणारे वडील व अपघातामुळे संगीत सेवेपासून अंतरलेल्या वडिलांच्या सौख्यासाठी धडपडणारा मुलगा यांचे भावस्पर्शी वर्णन प्रस्तुत पाठात लेखकांनी केले आहे। म्हणजे जीवापाड प्रेम कोण करत होते? वडील। कोणाला करत होते तर संगीत कलावर। आणि ह्याच्या सुखासाठी, वडिलांच्या सुखासाठी त्यांनी काय केलं? मुलगानी धडपड केली। कशी धडपड केली ह्याचे वर्णन इथे केलेले आहे। आता आपण धडा वाचूया। तिसरी घंटा गडगडली व बाहेरचा संमिश्र कोलाहल बंद पडला। उगीच इकडून तिकडे वळणाऱ्या माना स्टेजच्या दिशेकडे स्थिर झाल्या। लोकांचे लक्ष आता आपल्याकडे आहे याची खात्री वाटताच मी गंभीर आवाजात बोलायला सुरुवात केली। आता लेखकांनी सुरुवात केली। तिसरी घंटा गणगणली म्हणजे काय? सगळ्यांना सावधान केलं, सावध केलं सगळ्यांना की जोपर्यंत कार्यक्रम सुरू होत नाही तोपर्यंत लोक काय करतात? सगळ्यांचा आवाज चालू असतो ना। म्हणजे काय सांगतायत की सगळ्यांचा आवाज चालू असतो। म्हणजे आता लेखक सगळ्यांच्या स्वागत करतायत आणि सगळ्यांना विनंती करतायत। काय विनंती करतायत? की तुम्ही आता शांतपणे फिडल वादनाचा कार्यक्रम बघणार अशी माझी खात्री आहे, हे आता लेखक सांगत आहे। आता त्यांचे स्वागत कसा करतायत ते आपण वाचूया। सभ्य स्त्री पुरुषो, माझ्या वादन विद्यालयाचा हा पहिलाच जाहीर कार्यक्रम आहे। आपल्या चरणी ही कला सादर करताना मला अतिशय आनंद वाटत आहे। आपण शांतपणाने या सर्व कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा अशी आपल्याला नम्र विनंती करून मी कार्यक्रमाला सुरुवात करतो। आजच्या कार्यक्रमाची सुरुवात शिरीष भागवत याच्या फिडल वादनाने होईल। काय सांगतायत? आता मी जे कला सादर करत आहे त्या कलाचा तुम्ही आनंद घ्या। आणि याची सुरुवात कोण करणार आहे? शिरीष भागवत नावाचा एक मुलगा आहे, तो करणार आहे। आणि काय वाजवणार आहे? तो फिडल वादन वाजवणार आहे। फिडल वादन म्हणजे काय? फिडल म्हणजे व्हायोलिन, तो वाजवणार आहे। पुढे आपण बघूया। हा विद्यार्थी माझ्या विद्यालयात नुकताच शिकायला आला आहे। कलेच्या प्रांतातील हा नौखा मुसाफिर आहे हे लक्षात घेऊन आपण त्याच्या हुशारीचे कौतुक करावे ही विनंती। एवढे बोलून मी शिरीषकडे पाहिले। मला या मुलाची अतिशय भीती वाटत होती। खरे सांगायचे म्हणजे माझ्या मनातून मला शिरीषला कार्यक्रम द्यायचाच नव्हता, कारण नुकताच शिकायला लागलेला हा विद्यार्थी माझ्या विद्यालयाचे नाव खराब करेल याची मला खात्री होती। म्हणूनच मी त्याला कार्यक्रम देण्याचे टाळत होतो। आता लेखक काय सांगतायत? लेखक शिरीषला कार्यक्रमात भाग देण्याचे टाळत होते कारण तो 3 महिन्यापूर्वीच लेखककडे फिडल वादन शिकायला आला होता। जर त्याने चांगले वाजवले नाही तर माझ्या विद्यालयाचं नाव खराब होईल। माझा हा पहिलाच जाहीर कार्यक्रम आहे। ऐसा लेखक को डर लग रहा था। ये 3 महीने ही सीखा है
अगर 3 महीनों में उसने सीखा है, कैसा सीखा होगा, अभी तो थोड़ा ही सीखा होगा, तो ऐसा लेखक को डर लग रहा है कि मेरे पास अगर उसने अच्छा नहीं बजाया तो मेरी विद्यालय का नाम क्या हो जाएगा, खराब हो जाएगा, क्योंकि ये तो मेरा पहला ही प्रोग्राम है. तो यहाँ पर इकडे लेखक इथे घाबरत आहे. आता पुढे आपण वाचूया. मी शिरीषकडे पाहिले. त्याचा चेहऱ्यावर धीटपणा व आत्मविश्वास पुरेपूर प्रतिबिंब झाला होता. पण त्याचे हे अवसान फार वेळ राहणार नाही हे मी ओळखून होतो. पडद्यावर जाऊन बाहेरच्या श्रोतृवृंद नजरेला पडताच त्याचा हा धीर सुटेल याची मला खात्री होती. शिरीषने खूण करताच मी पडदेवाल्याला इशारा केला आणि पडदा जरजर वर गेला. फुटलाईटचा जगजगीत प्रकाश डोळ्यांवर पडताच शिरीषने डोळे मिटून घेतले. त्या प्रकाशाची डोळ्यांना जराशी सवय झाल्यावर शिरीषला सबंध श्रोतृवृंद दिसला आणि त्याच क्षणी त्याच्या मनाची झालेली चिलबिल त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसू लागली. तो गडबडून गेला हे मी ओळखले. आता लेखक काय सांगतात आता की शिरीष प्रोग्राम द्यायला स्टेजवर जाऊन उभा राहिला. तो गेला तेव्हा तिकडे लाईट वगैरे बंद ठेवली होती आधी. स्टेजवर गेल्यावर नंतर पडदाही वर झाला आणि त्याला तिथे बसलेले जे श्रोता दिसले आणि मग फुटलाईट होती तर फुटलाईटचा प्रकाशही त्याच्या डोळ्यांसमोर आला. जैसे वो स्टेज पर आता है तो शिरीष की जो आंखें हैं वो लाइट की वजह से बंद हो गई और वो किसी को देखो यहाँ पर अभी वो बंद आंखें उसने कर ली थी, लेकिन बंद आंखें करके वो क्या कर रहा था मुलांनो, तो कोणाला तरी नमस्कार करत होता, कोणाचा तरी ध्येय करत होता कोणाचा तरी. हे इकडे आता बघा सस्पेन्स आहे. इकडे कोणाला तो नमस्कार करत होता, परमेश्वराला करत होता का हे आपल्याला इथे बघायचं आहे. आपण पुढे आता बघूया. त्याला आता सावरून धरणे शिक्षक या नात्याने माझे कर्तव्य होते. शिक्षक काय सांगतात की आता हे माझा कर्तव्य आहे की आता तो घाबरला आहे, त्याला मला काय करायचं आहे, सावरून घ्यायचं आहे त्याला. मी तंबोरेवाल्याला व तबलेवाल्याला खूण केली. तंबोऱ्याचा धीर गंभीर आवाज घुमू लागला. शिरीषने डोळे मिटून कोणाचे तरी ध्यान केल्यासारखे दिसले व पुन्हा त्याचा चेहरा पूर्वीच्या आत्मविश्वासाने न्हाऊन निघाला व हलकेच त्याने षडज लावला. एका 10 ते 12 वर्षाच्या मुलाने शांतपणे वाजवायला सुरुवात केलेली पाहून लोक शांत बसले. धीमेपणाने शिरीषने भूप रागातली गत्त वाजवायला सुरुवात केली. तेच सूर, मात्राचाही फरक नाही, म्हणजे एकही मात्रेचा फरक नाही तिकडे. तो शांतपणे वाजवू लागला आणि 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 डॅश डॅश डॅश. आजपर्यंत बसला नव्हता एवढा धक्का मला बसला. कानावर विश्वास बसेना, नजरेवरही बसेना. पंचेंद्रिय दगा तर देत नाही ना अशी शंका मनाला वाटू लागली. माझ्या जागी तुम्ही असता किंवा आणखी कोणीही असता तरी त्याच्या मनातही तशी शंका आली असती. तुम्हीच सांगा. सुमारे 6 महिन्यापूर्वी शिरीष माझ्या विद्यालयात आला. धीटपणे त्याने विचारले, आपणच का पी जनार्दन? मी सुहास्य मृदूने होय म्हणताच तो म्हणाला, माझे नाव शिरीष भागवत, घरी श्रीच म्हणतात. मला गाण्याची फार आवड आहे. तुला गाण्याची आवड आहे तर? आता काय सांगताय की लेखक सांगतात की शिरीष 6 महिन्यापूर्वी माझ्या विद्यालयात आला होता. त्याची स्टोरी आपल्याला इथे सांगतायत. कसा काय त्यांचा संवाद झाला ते आपल्याला इथे सांगतायत, ते आपण पाहूया. कॉन्फिडेंस से शिरीष पूछ रहा है. काय विचारतो शिरीष की आपणच का पी जनार्दन? लेखक हसत म्हणाले. सुहास्य मुद्रेने म्हणाले, होय. त्याने स्वतःची ओळख केली. मी शिरीष, मी आपल्याकडे शिकायला येणार आहे. सरांनी विचारले, तुला गाण्याची आवड आहे तर? शिरीषने उत्तर दिले, माझ्यापेक्षा माझ्या वडिलांना आवडेल जर मी शिकलो तर. त्याची एक अट होती.
एक शर्यत होती की माझ्या बरोबर माझे वडील येणार आणि शिकवायचा चालू असेल तेव्हा माझ्या बरोबर माझे वडील सुद्धा बसणार. लेखक म्हणाले ठीक आहे, पण फी म्हणून 50 रुपये तुला द्यायला लागेल. काय सांगतायत लेखक इथे? आता बघा आपण वाचूयात धडा. माझ्यापेक्षा माझ्या वडिलांना मी शिकलेले फार आवडेल. त्यांचा चमत्कारिक उत्तराचे मला नवल वाटू लागले व थोडासा रागही येऊ लागला. तो थोडा वेळ थांबून पुढे म्हणाला, मी आपल्याकडे शिकायला येईन, पण माझी एक अट आहे. मी शिकायला आलो की रोज माझ्या बरोबर माझे वडील पण येतील व शिकवणी चालू असताना वर्गातच बसतील. आत्ता मात्र मला राग आला. मी जाणीवपूर्वक हसत म्हणालो, मान्य, तुझ्या अटी एकदम मान्य, पण त्यासाठी तुला महिना 50 रुपये फी द्यावी लागेल. आता यांना थोडासा राग तरी आलेलाच होता, कारण तिच्या म्हणजे शिरीषचे वडील पण त्याच्या बरोबर बसणार आहे म्हणून. आता पुढे बघूया आपण. कबूल, उद्यापासून मी येतो. माझ्या बरोबर वडील पण येतील बरं का? असं म्हणून माझ्या आश्चर्यचकित चेहऱ्याकडे न बघता शिरीष चटकन निघून गेला. दुसरे दिवशी तो अगदी वेळेवर आला. त्याच्या बरोबर एक वयस्कर आणि भारदस्त गृहस्थ होते. हे माझे गुरुजी नाना आणि हे माझे वडील. आमचे नमस्कार झाले. एक अक्षर न बोलता नाना खुर्चीवर बसले. मी पण न बोलता व्हायोलिन काढले व शिरीषच्या हातात दिले. त्याने बरोबर वही वगैरे आणलेली पाहताच माझा त्यांचा बद्दलचा ग्रह चांगला झाला. आता काय सांगताय तिकडे? त्यांचे नमस्कार वगैरे हे सगळं झालं त्यांचा, आणि नंतर लेखकांना काय वाटलं की हा मुलगा बघा, शिरीष कसा शिस्तबद्ध मुलगा आहे. त्याने स्वतःची वही वगैरे लागणारे जे साधन होते ते सगळी साधनं त्यांनी आणली होती, म्हणून लेखकांना त्याच्याबद्दल काय वाटला? मान वाटला. आता नंतरची आपण लाईन पाहूया. पहिल्या दिवशी प्राथमिक माहिती व पहिला धडा दिल्यावर मी हातात व्हायोलिन घेतले. माझ्या विद्यालयात येणाऱ्या विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी स्वतःच वाजवून दाखवायचे अशी माझी प्रथा होती. त्यामागील हेतू एवढाच की मला त्यांना सुचवायचे असते की नेटाने नीट टिकलात तर इतपत वाजवू शकाल. त्याप्रमाणे सुमारे 20 मिनिटे मी पिलू रागातली एक गत वाजवून दाखवली. आता शिरीषकडे वही बघून लेखकांना मनात तर चांगलं वाटतच होता. आता लेखकाची अशी प्रथा होती कि जो लड़का पहली बार उनके पास सीखने को आता है उसको खुद बजाकर सिखाते थे, ताकि वो भी लेखक के जैसा अच्छा फीडवादन हो सके. तो लेखक ने क्या किया? 20 मिनट तक उसको बजा के बताया. कौन सा राग उन्होंने बजाया था? तो पिलू रागातली एक गत वाजवून त्याने दाखवली होती. जीवाचे काम करून नाना ऐकत होते व शिरीष माझ्याकडे व नानांकडे आडीपाडीने बघत होता. मी व्हायोलिन खाली ठेवले व नानांकडे पाहिले. त्यांच्या चेहऱ्यावर तृप्तीचे समाधान स्पष्टपणे दिसत होते. आपण जाऊया आता, शिरीष म्हणाला व पिता पुत्र उठले. मीच आपण होऊन विचारले, काय कसं काय वाटलं एकंदरीत? वा, उत्कृष्ट, त्याच्याबद्दल प्रश्नच नाही, शिरीषने मध्ये उत्तर दिले. मला त्याच्या आगाऊ स्वभावाचा राग आला. नंतर शिरीष म्हणाला, आपण आता जाऊया. तेव्हा लेखकाने त्यांना विचारले, काय माझा पहिला वादन कसा वाटला? तेव्हा शिरीषने उत्तर दिला. परत सरांनी नानांना विचारले, तुम्ही कामाला कुठे असतात? तेव्हा शिरीष मध्ये बोलला. तेव्हा सरांना वाटलं की काय हा मुलगा आहे, तोच उत्तर देतोय. तेव्हा लेखकांना थोड़ा राग आला. लेखक उसके नाना को पूछते हैं, वापस उसके नाना को पूछते हैं, आपण कुठे असता कामाला? भोचकपणे परत शिरीष म्हणाला. आता लेखकांना इथे राग आला की हा तिचे नाना काही बोलत नाही, तो का उत्तर देतोय? त्याचा आगाऊ स्वभावाचा राग आला लेखकांना. मला वाटते की मध्ये मध्ये बोलल्याबद्दल नाना शिरीषला दम भरतील.
पण त्या उलट ते कौतुकाच्या नजरेनेच त्याच्याकडे पाहत होते. नियमितपणे रोज पिता पुत्राची जोडी येऊ लागली. शिरीषची प्रगती पाहून मात्र प्रसंगी मी पण आश्चर्यचकित होत होतो. त्याचा हात वाजवायला अतिशय हलका होता आणि माझ्या सर्व विद्यार्थ्यांत त्याची आकलन शक्ती फारच दाळगी होती. नाना रोज त्याच्याबरोबर येत व एक अक्षरही न बोलता शांत बसून राहत. मी पण त्यांच्याशी बोलत नसे. अभी लेखक क्या बोलते हैं कि शिरीष की जो शक्ति थी, समझने की जो शक्ति थी, वो बहुत कैसी थी, स्ट्रॉन्ग थी. हा म्हणता 3 महिने निघून गेले. आणखीन 3 महिन्यांनी होणाऱ्या माझ्या विद्यालयाच्या प्रथम कार्यक्रमात आपण शिरीषला कार्यक्रम द्यायचा असा मी निश्चय करून टाकला आणि त्यानुसार मी शिरीषला म्हणालो, शिरीष अशीच प्रगती कायम राहू दे हां. आपल्या विद्यालयाच्या कार्यक्रमात मी तुझा कार्यक्रम ठेवणार आहे. हे ऐकल्यावर शिरीषला अत्यानंद होईल अशी कल्पना होती. पण त्याच्या चेहऱ्यावर आनंदाच्या काहीही भावना दिसल्या नाही. इतकेच नव्हे तर त्याचा चेहरा काहीसा उतरला. मी विचारले, काय तुला हे ऐकून काहीच आनंद वाटत नाही का? गंभीर आवाजात ठाशीर स्वरूपाचे उत्तर आले, माझ्यापेक्षा नानांना त्याचा आनंद जास्त होईल. बघा इकडे मुलांना आता काय सांगते तो. आता 3 महिने झाले, 3 महीने उनको हो गए. नंतर त्याच्या शाळेचा आता जो वो सीख रहा था उस स्कूल का क्या था, उसका प्रोग्राम होने वाला था. तो प्रोग्राम होने की वजह से अभी उसको सर न्यूज़ देते हैं कि मैं भी तुझे प्रोग्राम देने वाला हूँ, तू भी तैयार रहे, ऐसा करके उसको बोलते हैं. जब बोलते हैं तो उसके चेहरे पर कोई भी ऐसा खुशी नहीं थी और ज़्यादा वो मायूस हो गया. तो सर को यहाँ लगा कि कुछ तो गड़बड़ है. तभी शिरीष बोला, अगर कार्यक्रम में मैं बजाऊंगा तो पिताजी को ज़्यादा आनंद होगा. तो म्हणाला, माझ्यापेक्षा नानांना त्याचा आनंद जास्त होईल. पिता पुत्र गेले आणि प्रत्येक वेळी मिळणाऱ्या शिरीषच्या तरेवाईक उत्तराचे आश्चर्य करीत मी बसलो. प्रत्येक वेळी तो नानांचे नाव का घेतो व नाना अगदी रोज त्याच्याबरोबर येतात याचे रहस्य काय असावे या प्रश्नाचे उत्तर मला सापडेना. याशिवाय आणखीन एक शंका माझ्या मनात वरचेवर येत असे, ती म्हणजे नाना जवळ असताना शिरीष मोकळ्या मनाने वायोलिन वाजवत नसावाही. अभी लेखक को यहाँ पर यह रहस्य लगा कि मैं जो भी पूछता हूँ उसका उत्तर शिरीष ही देता है, उसके नाना क्यों नहीं देते. इतना ही नहीं, उनको ये भी शंका हुई कि नाना उसके पास बैठे हैं, उस वजह से शायद वो खुलकर वायोलिन नहीं बजा सकता है. दुसरेच दिवशी शिरीष आला नाही. त्याचा हा पहिला खाडा. नसेल एखाद्या वेळेस जमले असे मी समाधान करून घेतले. पण त्याच्या दुसऱ्या दिवशी सुद्धा शिरीष आला नाही. 4था दिवस गेला, 5वा दिवस आणि तसेच 15 दिवस गेले. शिरीषचा पत्ता नव्हता. 16व्या दिवशी एक मनुष्य निरोप व फीचे पैसे घेऊन आला. नाना आजारी असल्यामुळे शिरीष येऊ शकणार नाही असे तो म्हणाला. अभी लेखक को उसकी चिंता हो गई कि 15 दिन हो गया, अभी भी वो आया नहीं. तो नंतर काय झाला, 16व्या दिवशी शिरीषने सरांची फी आणि एक पत्र पाठवले. नाना आजारी आहे, नाना बीमार है, तो मैं नहीं आ सकूंगा. लेखक को गुस्सा आया, तेरे नाना बीमार है तो तू क्यों नहीं आ सकता. ऐसा लेखक को यहाँ पर बहुत गुस्सा आया. थोड्याशा त्राग्याने मी म्हणालो, नानांशी त्याला काय करायचे आहे, इकडे कार्यक्रम जवळ येता चालला आहे, त्याचे काय. शिरीष आला नाही, त्याची वाट पाहून मी त्याचा कार्यक्रम रद्द करणार. आता मी विचार करतोय की मी त्याचा कार्यक्रम रद्द केला, त्याचे नाव पण काढायचे नाही असे ठरवून मी बाकीचे विद्यार्थी तयार केले. समारंभाचा दिवस उगवला आणि सकाळपासून शिरीषच्या आठवणीने मी उगाचच बेचैन झालो होतो. सकाळची इतर कामे आटोपून मी जरा स्वस्थ बसतो न बसतो तोच दारात शिरीष उभा. मी ताडकन उभं राहिलो व त्याच्या जवळ गेलो. अरे तुझा पत्ता तरी काय, आणि आज एकटाच कसा काय, नाना कसे नाहीत बरोबर, इकडची दुनिया तिकडे होई ना.
देखो अभी लेखक को बहुत गुस्सा था क्योंकि वो आया नहीं था, और जैसे देखा कि वो आया है तभी पहले तो उनको सारे सवाल करने लगे कि तू क्यों नहीं आया, क्या वो सब। और फिर इसको ये भी बोलते हैं कि इकडची दुनिया तिकडे होई ना, मतलब उसके अगर नाना नहीं आएंगे तो लेखक के हिसाब से तेरी दुनिया इधर की उधर हो जाएगी। तो लेखक ही उसको कटाक्ष में बोल रहे हैं। तभी शिरीषने शांत स्वरात उत्तर दिला, इकडची दुनिया तिकडेच झाली आहे सर, यापुढे मी एकटाच दिसेन. माझे नाना नाना माझे नाना कायमचेच गेले हो सर. आणि तो खूप रडला. नंतर बराच वेळी तो शांत राहिला. बऱ्याच सांत्वनानंतर त्याने विचारले, आज आपल्या विद्यालयाच्या कार्यक्रमाचा लेखक खिन्नपणे हो म्हणाले. तो काय बोलला की आज आपल्या विद्यालयाचा कार्यक्रम आहे ना. तर लेखक रागावले, खिन्नपणे हो म्हणाले, कारण ते दुःखी होते, तो आला नाही ना म्हणून. पण आता इथे शिरीष पण दुःखी आहे कारण त्याचे नाना वारले आहेत, म्हणून आता लेखकांनाही दुःख वाटला. तर लेखक त्याने काय सांगितलं ठीक आहे. थोड्या वेळानंतर तो म्हणाला, आज कार्यक्रम आहे ना, मग मला आज कार्यक्रम द्या ना. नाही म्हणू नका सर, एवढीच इच्छा पुरवा. तो असे म्हटल्यावर मात्र माझ्यातला शिक्षक जागा झाला. मी सौम्य आवाजात म्हणालो. लेखक म्हणाले, शिरीष, मी तुझ्या भावना ओळखतो, पण आज माझा नाईलाज आहे. आजच्या पहिल्या कार्यक्रमावरचा आपल्या विद्यालयाची इब्रत अवलंबून आहे, म्हणजे आपली इज्जत आहे. जर कार्यक्रम खराब झाला तर विद्यालयाचं नाव जाईल. त्यातून तुझी 2 महिने गैरहजेरी होती, म्हणजे 2 महिना तो तू आयाही नाहीये. तूच सांग, मी तुला कार्यक्रम कसा काय देऊ. अगतिक होऊन शिरीष म्हणाला, सर, माझी एवढी एकच विनंती मान्य करा. मला आज वाजवू दे. नंतर जन्मात हात लावणार नाही व्हायोलिनला. तू पुढे जन्मभर वाजव, पण आज वाजवू नको. तुझी मनस्थितीही आज बरोबर नाही. मला परवानगी दिली तर माझी मनस्थिती आपोआपच सुधारेल. शेवटी त्याचे दुःखित मन पुन्हा आणखी कशा दुखवा असा विचार करून मी त्याला परवानगी दिली. मात्र पहिलाच कार्यक्रम त्याचा ठेवावा असेच मी ठरवले. क्या कहते हैं लेखक, ठीक है तू बजाना, लेकिन मैं तुझे हाँ तो बोलता हूँ, लेकिन तुझे क्या करना है, तुझे ध्यान देकर बजाना है, क्योंकि ये मेरा जाहीर पहला प्रोग्राम है. त्याप्रमाणे मी परवानगी दिली आणि शिरीष वाजवू लागला. शिरीष कार्यक्रम करण्यात मुरलेल्या एखाद्या वादकाप्रमाणे वाजवत होता. इतके शिकला तरी कुठे याचाच मी विचार करत होतो. आणि त्याहीपेक्षा मला मुख्य प्रश्न असा पडला की नवीनच शिकायला लागलेला मुलगा इतके उत्कृष्ट वाजवतो, तर जुने मुरलेले विद्यार्थी किती छान वाजवत असतील असेच बाहेरचे लोक म्हणत असणार. तेव्हा याच्यानंतर वाजवायला कुणाला बसवावे. टाळ्यांच्या कडकडाटाने मी भानावर आलो. शिरीष आत आला व त्याने माझ्या पायावर डोके ठेवले. आता असेच मतलब लेखकाला असं वाटतंय की हा मुलगा एवढा छान वाजवतो आहे, तर असेच बाहेरचे लोक म्हणत असणार. असा लेखकांना वाटते, हा मुलगा नुकताच शिकायला आलेला हा नवखा मुसाफिर आहे, उत्कृष्ट वाजवतो, तर आपले जे जुने मुलं आहेत तर ते काय छान वाजवणार असं सगळी श्रोताहून म्हणत असेल. लेखक को क्या लगता है कि ये जूना मतलब अभी अभी ये सीखने को आया है. लेखक ने बोला था ना वहाँ पर कि हाँ नुकताच शिकायला आलेला नौखा मुसाफिर आहे. तो लेखक को ये लग रहा है तो ये नया लड़का अगर ऐसा बजा रहा है तो जो लोग देखने को आए हैं हमारा प्रोग्राम, उनको क्या लगेगा कि नया लड़का इतना अच्छा बज रहा है. तो सोचो बाकी जो पुराने हैं वो कैसे बजाते होंगे. ऐसा लेकर ऐसा मन में उनको क्वेश्चन आता है, उनको मन में खुशी भी हो रही है. नंतर वो सोच रहे हैं कि अभी मैं इसके बाद मैं किसको स्टेज पर भेजूं, क्योंकि इसका तो अभी ये खत्म हो गया था स्टेज पर प्रोग्राम देना. असं मनात विचार करत होते की आता मी स्टेजवर कोणाला पाठवू. तेव्हा टाळ्यांचा कडकडाटे लेखक भानावर आले. मतलब लेखक को भान आ गया, अरे सब लोगों ने जब ताली बजाई तो लेखक तो सोच रहे थे, विचार अपने कर रहे थे, तो तालियों की वजह से वो
उनको बान आया अभी स्टेज पर। स्टूडेंट, आपको पता चला ना, आपको मैंने बोला था ना कि ये 3 इडियट की स्टोरी जैसा है ये लेसन। तो यहाँ पर ये इस स्टोरी का फ्लॅशबॅक था। सिरीजचा कार्यक्रम संपला। शिरीष लेखकांना नमस्कार केला। तेव्हा लेखकाने विचारले, शिरीष, हा काय प्रकार आहे? तू माझ्याकडे न येता आणखीन कुठे शिकत होतास? म्हणजे लेखक त्या विचारात, काय रे, तू दुसरीकडे शिकायला जात होता का? तूने कितना अच्छा बजाया है। आता शिरीष डोळे पुशीत म्हणाला, सर, काय ही भलतीच शंका, मी तुम्हाला सर्व सविस्तर सांगतोय। आता बघूया तो काय सांगतोय सरांना। ज्या दिवशी मी तुमच्याकडे फी व चिठ्ठी पाठवली त्या रात्री नाना वारले। ये सुनकर लेखक स्तब्ध हो गए। लेखकांना धक्काच बसला। ज्यांच्यासाठी शिकत होतो तेच गेल्यावर कशाला आता शिका म्हणून मी वायोलिन हात लावायला नाही असे ठरवले। म्हणजे मी आता, माझे नाना ताता वारले, मी त्यांच्यासाठी शिकत होतो, आता मी कधीही वायोलिनला हात लावणार नाही असे त्याने निर्णय केला। मला कदाचित माहीत असेल किंवा नसेलही, माझे नाना एकेकाळी उत्कृष्ट गवई होते, पण त्यांना एकदा कसलासा जबर अपघात झाला व त्या अपघातात ते ठार बहिरे झाले। त्यांना काहीही ऐकू येत नसे। ओठांच्या हालचालींवरून त्यांना काही शब्द समजत। अभी यहाँ पर क्या बोल रहा है शिरीष? अपने नाना के बारे में लेखक को बता रहा है, पिताजी के बारे में वो बता रहा है कि मेरे पिताजी उत्कृष्ट गवई थे, गायक थे। अपघात की वजह से, एक्सीडेंट की वजह से वो बहिरे हो गए थे। अभी वो सुन नहीं सकते, वो सिर्फ लिप्स रीडिंग से ही उनको जो शब्द हैं वो शब्द समझ में आते थे। बहिरेपणाच्या इतर गैरसोयीपेक्षा संगीत सेवा अंतरली याचाच नानांना धक्का बसला। शेवटी त्यांनी मला काहीतरी वाद्य शिकण्यासाठी उद्युक्त केले। कोणीतरी संगीतशास्त्रासाठी सतत धडपडत करत असल्याचे पाहण्यातच त्यांना अमाप सौख्य मिळत होते। म्हणूनच ते रोज माझ्याबरोबर इथे येत होते, पण त्यांना ऐकू काहीच येत नव्हते। त्यामुळे मला वारंवार खेद व्हायचा की मी वाजवण्यात कितीही प्रगती व कौशल्य दाखवले तरी माझे नाना काही ते ऐकू शकत नाही। या विचाराने मला नानांसमोर मोकळेपणा वाटत नव्हता। आता काय सांगतोय कि शिरीष को बहुत दुख होता था, खेद होता था कि मैं जो भी सीख रहा हूँ, जितना भी मैं प्रगति कर रहा हूँ, अच्छा सीख रहा हूँ, लेकिन मेरे नाना ये सब सुन नहीं सकते हैं। इसके लिए इसको बहुत बुरा लग रहा था। ज्या दिवशी नाना गेले त्याच दिवशी मी ठरवले की संगीत बंद। पण दुसऱ्याच क्षणी मनात विचार आला की माझे नाना तेव्हा माझे वादन ऐकू शकत नव्हते, पण आता माझ्याच शेजारी बसून नक्की ऐकत आहेत। म्हणजे बघा, शिरीषला काय वाटलं, आता नानांचे मृत्यू झालेत, नाना के मृत्यू के बाद वो संगीत सीखना बंद कर देने वाला था, लेकिन उसने पॉजिटिव सोचा कि मेरे नाना अभी जहाँ होंगे वहाँ से मुझे सुनते होंगे। तो उसने क्या किया, उसने सीखना चालू कर दिया। या विचारसरशी लोकांच्या निंदेकडे लक्ष न देता मी त्याच दिवसापासून वायोलिन वाजवायला सुरुवात केली। बघा इथे मुलांनो, ज्या दिवशीपासून म्हणजे उसके जो नाना की जिस दिन मृत्यु हो गई थी उसी दिन से शिरीष ने बजाना चालू कर दिया। लोग क्या कहेंगे उसके बारे में उसने नहीं सोचा। उसने सोचा कि अभी अगर कोई ऐसा सोचेगा कि अभी पिताजी की मृत्यु हुई है और वो देखो बच्चा वो वायोलिन सीख रहा है, तो वगैरह वगैरह बोला, मुझे उस पर कोई ध्यान नहीं देना है, बस मुझे क्या करना है, मुझे अपना वायोलिन बजाना है। आज सकाळपर्यंत मी कुठे बाहेर पडलो नव्हतो। 24 तास एकच उद्योग, एकच ध्यास, मी सराव करू लागलो। म्हणजे मला भास व्हायचा की पुढच्या ताना व सूर मला नानाच सांगत आहेत, तबल्याचा ठेका त्यांनीच धरला आहे व तंबोऱ्याच्या तारावरून पण त्यांचीच बोटे फिरत आहेत। आज कार्यक्रमाच्या सुरुवातीला
एवढे लोक पाहून मी गडबडून गेलो होतो, पण डोळे मिटून घेताच नानांची मूर्ती डोळ्यांसमोर आली. ते म्हणाले, बेटा वाजव, मी ऐकतो आहे. मला जोर चढला. माझ्या डोळ्यांसमोर प्रेक्षक नव्हते, थिएटर नव्हते, कोणीही नव्हते. होते फक्त माझे नाना, मी आणि सूर. शिरीष गप्प बसला आणि मी काहीच बोलू शकत नव्हतो. आता उसको ऐसा लग रहा था उसको कि जैसे उसके नाना ही सुर लगा रहे हैं और ताल भी स्टेज पर उसके नाना ही दे रहे हैं. और कार्यक्रम की जब शुरुआत हुई थी तो वो जितने भी वो उसने आंखें बंद कर दी थी ना, तो श्रोता वृंद लाइट देखकर वो डर गया था. इसके लिए अपनी आंखें उसने बंद कर दी थी. और आंख बंद कर दी थी तभी वो क्या कर रहा था, बाद में उनका ध्यान कर रहा था. तो तभी हमें पता नहीं था वो किसका ध्यान कर रहा था, परमेश्वर का कर रहा था, नहीं पता. लेकिन अभी हमें पता चल गया कि वो किसका ध्यान कर रहा था, अपने नाना का ध्यान कर रहा था. तो जब उसने ध्यान किया तो उसके नाना उसको दिखाई दिए. उन्होंने कहा, बेटा तू वाजव, मी ऐकत आहे. शिरीषच्या वडिलांविषयी आता आपल्याला इथे काय दिसून येतोय की शिरीषच्या वडिलांविषयी आदर व प्रेम, त्यांच्या सौख्यासाठी केलेली धडपड आपल्याला दिसून येतो. म्हणजे शिरीष कसा होता, वडिलांसाठी धडपडत होता. आता या पाठातून आपल्याला काय संदेश मिळत आहे तर आपण बघूया का. आता मी तुम्हाला सांगितलं होतं ना की ह्या धडा आपल्याला मोटिवेट करतोय. तर कसा हा धडा करतोय बघा इथे. आपणही आपल्या जीवनात कितीही मोठी संकटे आली तर न डगमगता धैर्याने परिस्थितीचा सामना केलाच पाहिजे. लोकांचा काही विचार करायचा नाही. आपल्याला जे करायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला मेहनत करायची. कळलं का तुम्हाला? तर थँक्यू फॉर युअर लव्ह अँड सपोर्ट. बाय.